गुड मॉर्निंग फ्रेंड्स. हे बघा, मेथी आणि तुरीची डाळ असे कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे. 3-4 शिट्ट्या झाल्या. विसल झाल्यानंतर 10 मिनटं लोवर ठेवून केलेली होती. आता ही छान मिळून आलेली आहे, कारण बऱ्याच वेळा ती गार होण्यासाठी ठेवलेली होती. आणि इकडे मी आता फोडणीमध्ये आपली नेहमीची फोडणी घातलेली आहे. जिरं, मोहरी, हिंग आणि पीसेस गार्लिकचे टाकलेले आहेत आणि कढीपत्ता आणि अनियन. आता हे छान फ्राय करायचं आहे. तुमच्याकडे कांदा लसूण मसाला असेल तर तुम्ही घालू शकतात आमटीमध्ये, फोडणीच्या वरणामध्ये. कांदा लसूण मसाला नसेल तर हा माझ्याकडे बिर्याणी मसाला आहे, तो मी घालणार आहे आज. बघूया कसा होतो. कांदा लसूण मसाला पण घातला तरी चालतो, पण माझ्या ह्याच्यात कांदा आणि लसूण आहे, त्यामुळे मी कांदा लसूण मसाला घालणार नाही आहे. वरती आपलं मसाले घालायचे ते म्हणजे आता थोडा लाल झाला कांदा की आपण मग धणे जिरे पावडर, हळद आत्ताच घालते म्हणजे तळली जाईल. आणि तिखट चवीप्रमाणे घ्यायचे सगळं. जिरे पावडर घ्यायचं थोडंसं, असं हे धणे जिरे पावडर, तिखट असं वेगळं घेतलेलं आहे. आणि आता आपण हळद तळून घ्यायची आहे. अशी ही हळद तळून घेतलेली आहे. आणि आता आपला मसाला ॲड करायचा आहे. रेड चिली पावडर आणि धणे जिरे पावडर. बिर्याणी मसाला मी नंतर घालणार आहे, कारण मसाला हा तुम्ही डाळ घातल्यानंतर जर उकळताना घातला ना तर त्याची चव जास्त चांगली लागते, म्हणून मसाला हा नंतर ठेवायचा आहे. आता मी हे सगळं अरोमा येईपर्यंत फ्राय करते. आता आपण वरण ॲड करायचं आहे, मेथी बरोबर शिजवलेलं. मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळं तिखट आणि हळद आणि धणे जिरे पावडरचा जो फ्लेवर असतो तो त्याच्यामध्ये मिक्स होतो. ओके. आणि आता ही खूप घट्ट आहे, त्यामुळे आपण थोडं पाणी घालायचं आहे. सॉल्टही ॲड करायचं आहे सगळं. ओके. आता आपण थोडं पाणी, ते कुकर धुतल्याचं पाणी ते घेतलं मी. ही कन्सिस्टन्सी चांगली आहे, कारण आपल्याला चांगली बॉईल खडखड अशी उकडायची आहे चांगली आमटी. ती जेवढी उकडेल तेवढं चांगलं, त्याची चव तेवढी चांगली होते. आता आपण चवीप्रमाणे मीठ घालूया. तिखटपणा व्यवस्थित आलेला आहे त्याला. आता आपण बॉईल होणार आहे त्यावेळेला आता थोडासा हा
बिर्याणी मसाला घालते वरून. बिर्याणी मसाल्यामध्ये काय गरम मसालाच असतो सगळा, त्यामुळे तुम्ही गरम मसालासुद्धा घालायचा असेल तर घालू शकतात. आता बॉईल होताना काय होईल, तो मसाला अरोमा सोडेल छान आणि त्यामुळे त्याची टेस्ट अजून चांगली होईल. आणि शक्यतो बाहेर जर विंटर असेल, पाऊस चालू असेल, तर तुमच्या फूडमध्ये गरम मसाला असेल तर त्याचं हेल्प नक्कीच होते. आता बॉइलिंग करायला ठेवूया. बॉईल झाली, छान खडखड करून झाली की आपली डाळ झालेली असेल. सो अशा प्रकारे ही मेथी डाळ आहे. तुम्ही याच प्रकारे स्पिनॅच डाळ म्हणजे पालक डाळसुद्धा लाईक शेअर. सो तुम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा गीता US रसोईला. थँक्यू.